नमस्कार. आज आपण सुधा मूर्तींच्या आजीच्या पोतडीतल्या गोष्टी या पुस्तकातील आपण गोष्टी सुरू करूयात. तर आपल्या आजच्या गोष्टीचं नाव आहे दृष्टी तशी सृष्टी. एका भल्या मोठ्या नदीच्या काठी चितपूर नामक एक छोटंसं खेडं वसलेलं होतं. एक वर्षी पावसाळ्यात त्या गावी इतका प्रचंड पाऊस झाला की नदीला पूर आला. नदीचं पात्र पाण्यानं दुथडी भरून वाहू लागलं. मोठमोठ्या लाटा नदीच्या दोन्ही काठांवर आदळून फुटू लागल्या. मोठे मोठे वृक्ष उन्मळून नदीच्या पात्रात पडले आणि वाहू लागले. घरदारं पुरात वाहून गेली. गावकरी हवालदिल झाले. ते ईश्वराची करुणा भाकू लागले. कसंही करून या पावसाला थांबव अशा ते ईश्वराच्या विनवण्या करू लागले. अखेर काही दिवसांनंतर पाऊस ओसरला. लोक एक एक करत धीर करून घराबाहेर पडू लागले. आभाळही निवळलं. त्या गावात राहणारा एक मुलगा राजू हाही घराबाहेर पडून नदीच्या काठाकाठानं चालायला निघाला. तिथे चालताना एक चमत्कारिक दृश्य त्याच्या नजरेस पडलं. त्याचा खरं तर स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. त्यानं जोरात डोळे चोळले. कुठून कसा कोण जाणे, पण नदीच्या काठावर एक प्रचंड मोठा खडक आला होता. इतकंच नव्हे तर त्याचा आकार हुबेहूब गणपती सारखा होता. त्याला सोंड सुद्धा होती. राजूनं ताबडतोब त्या गणेशाच्या मूर्तीसमोर लोटांगण घातलं. गणपती बाप्पानं आपल्या सर्वांची प्रार्थना ऐकली. त्यानं पाऊस थांबवला. इतकंच नव्हे तर तो स्वतः आपल्या स्वतःच्या सर्वांच्या भेटीला आला आहे असं ज्याला त्याला राजू सांगत सुटला. तो गावातून पळत सुटला. त्याला कधी एकदा ही बातमी लोकांना सांगतो असं झालं होतं. जरा वेळानं चेतन नदीकाठी फिरायला आला. तो एक शिल्पकार होता. तोही गेले कित्येक दिवस पाऊस थांबण्याची वाट बघत घरीच बसून होता. आता एकदाच बाहेर पडायला मिळालं म्हणून तो खुश झाला. अचानक त्याला काठावरचा तो खडक दिसला. त्याचा रंग अगदी त्याला हवा तसाच होता. तो बरीच वर्ष नदीच्या पात्रात असणार. पाण्यानं घासून तो बऱ्यापैकी गुळगुळीत झाला होता. त्यानं मनात एक संपूर्ण देखावा कोरण्याचा बेत केला होता. त्यासाठी त्याला अगदी हवा होता तसाच हा खडक होता. तो जवळजवळ उड्या मारतच घरी पोहोचला. छिन्नी, हातोडी व शिल्पकलेची तर सामग्री घेऊन परत दगडापाशी जाण्याचा त्याचा बेत होता. तो कोपऱ्यावरून वळला. असेल नसेल तोच एक व्यापारी घोड्यावरून तिथे येऊन पोहोचला. घोड्याला तहान लागली होती. त्याला नदीचं पाणी पाजण्यासाठी व्यापारी घोड्यावरून खाली उतरला. त्याच्या नजरेला सुद्धा तो खडक दिसला. वाह, किती भला मोठा दगड आहे, तो म्हणाला. आणि किती छान गुळगुळीत सपाट आहे. यावर बसून जरा वेळ विश्रांती घ्यावी असं म्हणून तो त्यावर बसला. त्याच्यासोबत त्याचे आणखी काही मित्रही प्रवासाला निघालेले होते. ते जरा मागे पडले होते. त्यांनाही बोलावून घ्यावं. त्यांनाही या दगडावर बसून विश्रांती घ्यायला नक्कीच आवडेल या विचारानं तो आपल्या मित्रांना शोधायला गेला. इतक्यात तिथे अजित नावाचा एक सैनिक घोड्यावरून आला. त्यानं नदीच्या पात्रापाशी आपल्या घोड्याला सोडलं. पाण्यात उतरून हात पाय तोंड धुतले. इतक्यात तो भला मोठा दगड त्याच्याही दृष्टीस पडला. तो स्वतःशी म्हणाला, हा किती मोठा दगड असा वाटेत पडलाय. मी जरा माणसांना बोलावून हा बाजूला काढून घेतो. रस्त्यात असे अडथळे आले की सेनेला वाटचाल करणं कठीण होऊन बसतं. मी ताबडतोब जाऊन माझ्या सेनापतीला बोलावून आणतो असं म्हणून तो जवळच्या छावणीकडे निघाला. त्यानंतर जरा वेळानं गावातला धोबी भोलू नदीवर कपडे धुण्यासाठी आला. त्याच्या पाठीवर कपड्यांचं भलं मोठं गाठोडं होतं. बघतो तर काय, त्याच्या आवडीच्या धुण्याच्या जागी खूप मोठा घोळका जमा झाला होता. त्या सर्वांचं भांडण जुंपलं होतं. भांडणाचा विषय होता एक दगड. त्या घोळक्यातून वाट काढत पुढे होऊन भोलू मोठ्यानं ओरडला.
तुमचं सगळ्यांचं हे काय चाललंय? त्यावर राजू म्हणाला, हा दगड नसून गणपती बाप्पा आहे, मी याची पूजा करणार. त्यावर चेतन आवाज चढवून म्हणाला, अजिबात नाही, या दगडात मी एका सुंदर देखाव्याचं शिल्प कोरणार आहे. त्यावर व्यापारी ओरडला, मुळीच नाही, मी आणि माझे मित्र या दगडावर बसून विश्रांती घेणार आहोत. ते सगळे आता इथे येतीलच, ही जागा सगळ्यात आधी मी पकडली आहे. त्यावेळी अजित आपल्या सैनिकांना घेऊन तिथे आला आणि तो रस्त्यात मधोमध पडलेला दगड हटवून दूर करण्याच्या त्यांना सूचना देऊ लागला. आता मात्र भोलूला हसू आवडेना. तो म्हणाला, पण हा दगड गेली कित्येक वर्ष असाच या जागी आहे. आधी याचा अर्धा भाग चिखलात रुतला होता. आता नुकत्याच झालेल्या पावसानंतर तो चिखल वाहून गेला आणि त्यामुळे हा संपूर्ण दगड तुम्हाला दिसतो आहे. आपल्या चितपूर गावचे आम्ही सगळे धोबी गेली अनेक वर्ष कपडे धुण्यासाठी या दगडाचा वापर करत आहोत. इथे चमत्कार वगैरे काहीही घडलेला नाही. आता तुम्ही सर्वजण इथून चालू लागा, मला खूप काम आहे. असं म्हणून भोलूनं आपल्या जवळचं कपड्यांचं गाठोडं उघडलं आणि तो कपडे निवडून वेगवेगळे करू लागला. मग बाकीचे लोक काय करणार? ते पण कुरकुर करत आपापल्या उद्योगाला निघून गेले. तर अशा रीतीने पाहिलं मित्रांनो, ज्याची जशी दृष्टी तसंच त्याप्रमाणे त्यांना तो दगड त्या रूपात भासला. तर आपली आजची ही गोष्ट संपली. धन्यवाद.